बघा नवोदयचा आज आपण 12वे प्रकरण घेणार आहोत. स्तंभालेख. काय आहे धड्याचे नाव? स्तंभालेख, आलेख, रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण करणे. तर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नवोदयाला विचारले जातात. त्याच्यामध्ये काय केले जातं? तुम्हाला असा आलेख दिला जातो, असा कमी जास्त उंचीचा, त्याच्यामध्ये आकडे दिलेले असतात. तर हे जे आहे ते संख्येच्या रूपात माहिती असते. थोडक्यात काय असतं? संख्येच्या रूपाची माहिती साठवली जाते, त्याला सांख्यिकी माहिती असं म्हणतात. आणि ती तुम्हाला सांख्यिकी माहिती या आलेखाद्वारे दाखवलेली असते. तर आपण डायरेक्ट काय करूया, एक प्रश्न घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे सोडवायचे असतात या धड्यावरचे प्रश्न, आलेखावरचे. तर बघा पहिला प्रश्न सगळ्यांनी बघा त्या गाईड मध्ये दिलेला आहे. सगळ्यांनी आपापल्या गाईड मध्ये बघा. आणि नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न वरती इथं आलेख आहे. इथं काय आहे? आलेख आहे असा. आणि त्याच्यामध्ये काय केलंय? असे आकडे दिले, आलेख काढून दिलेला आहे. बघा हा आलेख आहे आणि इथं नाव दिलेले. कसे नाव दिलेले? रमेश, नवीन, नवीन, रितेश, रितेश आणि नितीन. काय दिलेले आहे? नितीन. आणि ही आलेखाच्या रूपात माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणि इथे दिलेले बघा 0, हा जो सरळ असतो त्याला 0 म्हणायचं. त्याच्यानंतर 20, 40, 60, 40, 60 आणि हा जो आकडा आहे इथं आहे 80. त्यानंतर काय केलंय? इथं आहे 100 आणि इथं जे आहे इथं आहे 120. त्याच्याबरोबर ह्याच्या सरळ रेषेत 120. त्यानंतर आहे 140. इथं आहे 140 आणि नंतर आहे 160. हा आहे वाय अक्ष. हा कुठला आहे? वाय अक्ष. आणि हा आहे एक्स अक्ष. तर प्रश्नामध्ये प्रश्न वाचायचा म्हणजे आपल्याला कळते नेमकं काय चालेल काय नाही. बघा सोबतच्या आडव्या म्हणजे ह्या आडव्याच्यावर बोट ठेवा, ह्या आलेखावर बोट ठेवा. सगळ्यांनी समोर घ्या म्हणजे लक्षात येईल. सोबतच्या आडव्या व उभ्या स्तंभालेखात 4 स्पर्धकांनी निर्धारित वेळेत पूर्ण केलेले अंतर म्हणजे पळण्याची शर्यत आहे. त्याच्यामध्ये 4 जणांनी भाग घेतलेला आहे. नितीन, रितेश, नवीन आणि रमेश. त्यांचं अंतर मीटर मध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना अंतर 20, 40, 60, 80 हे कसं आहे? मीटर मध्ये. तर आलेखाचे निरीक्षण करावं, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न विचारलाय स्पर्धा कोणी जिंकली आणि इथं तुम्हाला आडव्या लाईन दिले आणि इथं आकडे दिले. बघा सगळ्यांना दिसते का? हे जे आहे लांब जवळ हे अंतर आहे ते तुम्हाला आयताच्या रूपात दाखवले. आणि प्रश्न विचारलाय स्पर्धा कोणी जिंकली आणि पर्याय दिले रमेश, नवीन, रितेश का नितीन. मग कशावर ठरवणार तुम्ही की ह्या चौघांमधली स्पर्धा कोणी जिंकली ते? कशावरून ठरवलं रितेशने जिंकली म्हणून? कारण रितेशचा हा जो आलेख आहे तो सगळ्यात जास्त आहे. 140 पर्यंत 160 पर्यंत आलाय मला वाटतं की नाही? 160 पर्यंत अंतर आहे त्याचं. बघा हे जे आलेख दिलेत ना, हा 1, हा 2, हा 3, हा 4. सगळ्यात मोठा आलेख कोणाचा इथं? सगळ्यात मोठा आलेख लांब पर्यंत गेलेला रितेशचा आहे. म्हणजे स्पर्धा कोणी जिंकली? रितेश. आणि सगळ्यात 4 नंबर. आता मी माझ्या मनाचा प्रश्न विचारते, सगळ्यात 4 नंबरवर कोण असेल या चौघांमध्ये? ज्याचा आलेख आखुडे नवीन, बरोबर का? ज्याचा आलेख एकदम अलीकडे. मग कोणाचा सगळ्यात कमी आहे? नवीनचा. म्हणजे 4 नंबरला कुठला स्पर्धक आहे? हे सगळे उत्तर कशावरून देता येतात आपल्याला? ह्या आलेखावरून देता येतात. कमी जास्त बघायचं आणि त्यावरून ठरवायचं. मग या प्रश्नाचं उत्तर आहे रितेश. म्हणून दिलेल्या पर्यायांमधलं
3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, म्हणजे 3 ला गोल करायचा आहे. किती जणांना समजलं आलेखाचा प्रश्न कसा सोडवायचा ते? ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न, ह्याच धड्यावरचा दुसरा प्रश्न बघा. मी प्रश्न वाचते, तुम्ही लक्ष द्या. सर्वात मंद धावणारा स्पर्धक कोण आहे? प्रश्न काय? सर्वात मंद, मंद म्हणजे कमी धावणारा कोण आहे? आणि पर्याय दिले रमेश, नवीन, रितेश, नितीन. नवीन. मग कशावरून ठरवलं तुम्ही? काय बघितलं? हा आलेख बघितला, बरोबर का नाही? मग बघा सगळ्यात कमी धावणारा सगळ्यात कमी आलेख जो आहे तो नवीनचा आहे. त्याची उंची सगळ्यात त्या स्तंभाची, नवीनच्या डोक्यावर जो आहे ना हा नवीन, त्याची उंची ह्या तिघांपेक्षा सगळ्यात कमी. म्हणजे आता समजा नवीनची उंची जर ह्याच्यावर अशी धरली तर 80 आहे फक्त. बाकी बघा रमेशची जी आहे ती 120 आहे, म्हणजे 80 पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर रितेशची तर सगळ्यात जास्त 140 आहे. आणि नितीनची आहे 100 आहे. सॉरी, नितीनची किती आहे? 100. मग सगळ्यात कमी आलेख कोणाचा आहे? नवीन. म्हणजे मंद धावणारा कोण आहे? मग नवीन. कशावरून ठरवलं आपण? आलेखावरून, आलेखाच्या उंचीवरून. एवढं सोपं असते ते. फक्त आलेखाचं बारकाईने निरीक्षण करायचं, इथली नावं वाचायची. काहीतरी कधी कधी काय असतं, पावसाचं प्रमाण दिलेलं असतं, कधी कधी झाडांची संख्या, कधी कधी वेलींची संख्या, कधी पळणाऱ्यांची संख्या, चालणाऱ्यांची संख्या, गणितातले मार्क, कधी विज्ञानातले मार्क, अशा प्रकारचे फिरून प्रश्न विचारले जातात. समजलं? फक्त आपण काय करायचं, सगळ्यात तुम्हाला मार्क मिळवून देणारा हा घटक आहे स्तंभावरचे प्रश्न, आलेखावरचे प्रश्न. बारीक बघायचं, वाचायचं आणि उत्तर रंगवायचं. सगळ्यांना आउट ऑफ मार्क पडतील. तर बघा तिसरा प्रश्न बघू आपण आता. ह्याच आलेखावरचा तिसरा प्रश्न बघू आपण. बघा इथं रमेशपेक्षा, बघा सगळ्यांनी प्रश्नावर लक्ष द्या. रमेशपेक्षा नितीन किती कमी अंतर धावला आहे? बघा प्रश्न कसा विचारला. रमेशपेक्षा हा नितीन किती अंतर कमी धावला आहे? मग त्याच्यासाठी आपल्याला आधी काय माहित पाहिजे? रमेश किती अंतर धावलाय ते बघायचं आधी. दिसतंय का साहेब तुला? लक्ष द्या फळ्यावर. मग रमेशचं अंतर कसं धरणार आपण? त्याच्या बरोबर टोकापर्यंत जायचं आणि इकडे यायचं असं. मग किती अंतर आहे त्याचं? 120. हे रमेशचं अंतर झालं 120. आणि आता नितीनचं अंतर माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्या आलेखाकडे जायचं आणि इकडे असं टोकाकडे जायचं असं. किती आलं मग? 100. हे कुणाचं आलं? नितीनचं. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? रमेशपेक्षा नितीन किती कमी अंतर धावला. मग काय करावं लागेल रे? वजाबाकी. कमी काढायचे आपल्याला. वजाबाकी म्हणजे वजाबाकी करावी लागणार. 120 मधून 100 गेले, किती राहिले? 20 मीटर अंतर कमी धावला. मग पर्याय दिलेत का बघा आपले. 120 मीटर, 140 मीटर, 80 मीटर आणि 20 मीटर. 20 मीटर. कळलं सगळ्यांना कसं काढलं ते? किती जणांना कळलं? मॅडम आम्हाला हे आलेखावरचे प्रश्न सोपे वाटतात आणि आम्हाला समजले आता. ठीक आहे. आता आपण असाच एक अजून एक प्रकारचा आलेख घेऊया. सगळ्यांनी मागच्या पानावर या. आणि हा प्रश्न, हा आलेख बघा आता. प्रश्न क्रमांक 2 आणि हा आलेख दिलाय. कसा आलेख दिलाय बघा. इथं काढून दाखवते मी. जरा खडू आणून ठेवा जरा ऑफिस मधून. खडू संपले. बघा इथं आलेख आहे. थोडासा मी काढायचा प्रयत्न करते. इथं म्हटलंय जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी. आणि इथं हे अंतर दिले बघा. 360, 370, 380, 390 आणि 400. ठीक आहे. हा इथं काय म्हटलंय बघा. जून, इथं म्हटलंय ऑगस्ट, इथं म्हटलंय ऑक्टोबर. सगळ्यांनी तुमच्या पुस्तकातल्या ह्याच्यावर बघा. ऑक्टोबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी. आणि इथं अंतर काय आहे? शून्यापासून वर 360, 370, 380, 390 आणि 400.
बरोबर का? मग जून पासून आता आपल्याला माहित झालं की जून पासून सोबतच्या रेषालेखामध्ये एका विद्यार्थ्याला 5 द्वैमासिक म्हणजे 2-2 महिन्याला द्वैमासिक म्हणायचं, 2 महिन्यातून एकदा द्वैमासिक चाचणी परीक्षेत मिळालेले एकूण गुण दाखवलेले. हे जे आहेत हे गुण आहेत. काय गुण? 360, 370, 380, 390, 400 हे गुण आहेत आणि 2-2 महिन्यातून झालेल्या महिन्यांची नाव आहेत. जून नंतर जुलै वगळला ऑगस्ट आहे, ऑगस्ट नंतर सप्टेंबर वगळला त्याच्यानंतर ऑक्टोबर घेतलाय, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर वगळला डिसेंबर म्हणजे द्वैमासिक 2 महिन्यातून एका महिन्याचं नाव दिले. त्याला द्वैमासिक चाचणी परीक्षेचे मार्क अशी माहिती दिली तुम्हाला. निरीक्षण करावं, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये झालेल्या द्वैमासिक चाचणी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांमधील फरक किती? जेव्हा आपल्याला फरक असा शब्द असतो प्रश्नामध्ये तेव्हा नेहमी वजाबाकी करायची. काय म्हटलं मी आता? जेव्हा फरक हा शब्द दिलेला असतो तेव्हा काय करायची? वजाबाकी. मग इथं प्रश्न विचारलाय ऑगस्ट आणि डिसेंबर. मग आता बघा ऑगस्ट मध्ये जावा, ऑगस्ट मध्ये जावा आणि तिथं आलेख दिलाय बघा. इथं तिथून असा इथं एक डॉट आहे, त्याच्यानंतर परत इथं एक डॉट आहे, त्याच्यानंतर परत इथं असा इथं एक गेलाय बघा. 80च्या थोडस खाली आहे बघा, इथं 80च्या खाली आहे. परत काय झालंय खाली आला इथं असा, इथे एक डॉट आहे आणि परत 90 पर्यंत एक डॉट आहे बघा. ह्याच्या लाईनीत एक डॉट आहे इथं. म्हणजे हा एक डॉट लक्षात ठेवा, हा एक डॉट लक्षात ठेवा, हा एक आणि हा एक. मग प्रश्न विचारलाय की ऑगस्ट आणि डिसेंबर. मग आता तुम्ही जर ऑगस्ट मध्ये गेलात, इथं कुठे गेलात? ऑगस्ट मध्ये जर गेलात तर ह्या ऑगस्ट मध्ये इथं जर डॉट वर बघितलं तर हे जे ऑगस्ट मधले मार्क आहे हे 360 पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत रे? 360 पेक्षा 360 पेक्षा वर आहे की खाली आहे? वर आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मधला पॉइंट जर आपण धरला 370 आणि 360 मधला जर हा पॉइंट आहे असं आपण जर धरलं तर इथं किती येईल दोघांच्या मध्ये रे? दोघांच्या मध्ये किती? 365 येईल. 60 आणि 70 च्या मध्यभागी असं समजा हे ऑगस्टचे मार्क. तर किती झाले ऑगस्टचे? 365. आणि त्याच्यानंतर कुठला महिना विचारलाय? डिसेंबर. मग डिसेंबर काय आहे ह्या दोघांच्या मध्ये असं समजा, या 80च्या आणि 70च्या मध्ये आहे हा पॉइंट असं समजा. मग किती येईल दोघांच्या मध्ये? हे आपण आपल्या मनाने करायचंय, आपलं लॉजिक लावायचंय. ह्या दोघांच्या मधला पॉइंट धरलाय हा आणि हा पण हा दोघांच्या मधला पॉइंट आहे. मग डिसेंबरचे झाले 375 आणि ऑगस्टचे झाले 365. मग दोघांमध्ये फरक किती गुणांमध्ये? तर काय करावं लागेल मग ह्यांची? वजाबाकी करायला लागेल. मग 375 मधून 365 गेले, किती उरले? करा की वजाबाकी. 375 वजा 365, 375 वजा 365 उत्तर किती आलं? 10. मग पर्याय दिले 20, 10, 15, 5. तुम्ही म्हणाल हे कसं काय दिले? मी तर सगळं 360, 390 असे मार्क आहेत आणि उत्तरात तर 10, 5 आणि 20 असे मार्क आहेत. पण काय करायचं आपल्याला? त्या दोघांची काय करायची आहे? वजाबाकी. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता 375 इकडे लिहायचं आणि 365 इकडे लिहायचं. मोठी संख्या अगोदर आली पाहिजे वजाबाकीमध्ये, है की नाही? ठीक आहे. समजलं सगळ्यांना? किती जणांना समजलं? आलेख कसा बघायचा येईल सोडवायला सगळ्यांना? ठीक आहे. तर मग स्वाध्यायामधलं जे 12वा नंबरचा स्वाध्याय आहे की नाही, 196, 97, 98, 199 आणि 200, 201 आणि 202 इथपर्यंत तुम्ही सोडून आणायचं. जो प्रश्न येणार नाही तो वर्गात लगेच विचारायचा, मॅडम मला हे समजलेलं नाही, मला समजून सांगा. ठीक आहे?